ते जलील साहेब या सगळे मराठी लोकांची नाव आहे आणि इकडे येऊन जा साहेब, पुढे येऊन जा. काय करावं नेमकं असा प्रश्न पडला होता की नाही, जगाव कसं तरी. आणि प्रत्येक वेळेस कोणी ना कोणी एक गेल्या 5 महिन्यामध्ये एक पण राजकीय नेता आमच्यापर्यंत बोललं नाही की काय होतं म्हणून. मी अंबादास मानकापे यांना प्रत्येक वेळेस भेटलो, बोललोय का सर आमच्या पैशाचं काय आमच्या पैशाचं काय, पैसे कुठून मिळणार आम्हाला, नाही देतो, आज देतो, उद्या देतो, असे करत करत आज 6 महिने झाले. पण 6 महिन्यामध्ये आज त्यांना वॉरंट निघाले तर कसे निघाले, 31/3 त्यांनी क्लोज केला की बॅलन्स शीटच्या याच्यावर जे डीडीआर आहे, डीडीआरने जे मी दुसरा अध्याय सांगतोय, FIR चा दुसरा अध्याय सांगतो. पहिला अध्याय यांनी लिहिला की यांच्याकडे 91 कोटी यांनी घेऊन फरार झाले. पण सर मला हे सांगायचं 91 कोटी यांनी 31/3 भरले आणि पेपरमध्ये तेच आलं का 31 कोटी रुपये भरले यांनी. मलाही म्हणायचं 31 कोटी यांनी 31/3 भरले, मग FIR दाखल कशाचा करता. दुसरा अध्याय यांनी सांगितलंच नाही की ज्यावेळेस या चोरांना सर्वच प्रशासन क्लीन चिट देत आहे, त्यांच्याच बगल विषयाचे संस्था आहे, आज भरभराटीत चालू आहे. हा एक प्रकारचा सहकारी व्यवसाय आहे आणि त्याला प्रोटेक्शन मिळत आहे सहकार विभागाचं. आम्ही चक्रा मारतो सर, किती दिवस चक्रा मारायच्या, आज आमचा अंत संपलाय. मी एकच विनंती करतो, एक तर आज आम्हालाच मान केला पाहिजे ना, नाहीतर त्याला आता अटक करा. 2 दिवस झाले अटक का होत नाही. पोलीस प्रशासनला मी तिथे गेलो होतो, पोलीस प्रशासनला जिथे आरोपी आहे ते पोलीस प्रशासन मध्ये येऊन भेटतात, मग फरार कोण आहे मला तो प्रश्न पडला. 30 जुलै सोमवार आली, कारण दादानी 30 तारीख दिली होती. 30 जुलै पर्यंत मी सगळ्याला पैसा देईन, विश्वास ठेवा. जेव्हा तारीख जवळ आली तेव्हा यांचं भांडण फुटत गेलं. याचा कारणीभूत कारण आपण यांचा विश्वास ठेवला. आज आपल्या इथं असं एक्झाम्पल सेट करायचंय की आजच्या मानकापे उद्या जन्माला येता कामा नाही. आपला गोर गरीबाचा पैसा यांनी लुबाडता कामा नये. आज एक मानकापे कापला तर उद्या 10 मानकापे घरामध्ये मुंडकं आपण बसतील केलं. पण त्याने आपलेच पैसे आपल्या तोंडात खुपसवले. कोणाचे 5 लाख आहे त्याला 50,000 दिले, त्यांनी पैसा वाटप केला, मान्य आहे. पण आपण काय केलं माहितीये का, ज्यावेळेस एकी ठेवली होती, जेव्हा फर्स्ट टाइमला आपण जेव्हा म्हणलं होतं की तारखा घेऊ नका, त्यावेळेस सगळ्यांना ऐकलं नाही, तारखा घेतलं नाही. उपोषणवाल्यांनी भेटला त्याने म्हणजे आमचाच पैसा आमच्या तोंडात खुपसला, आमच्या आवाज बंद केले. म्हणजे का जेव्हा आवाज करत होता त्याला म्हणतात आहे भाऊ तुझे 10 लाख घे ना, चाल 50,000 घे, 1 लाख घे, तोंड बंद ठेव. उपोषणवाल्याला 40,000 रुपये दिले, तोंड बंद ठेवले, अख्खे त्यांचे हाल केले. या माणसाने आपलाच पैसा आपल्याला वापरला. आणि सगळ्यात लाज्याची गोष्ट आहे, गेल्या 5 महिन्यापासून याची दखल कोणी 20% घे अशा या बेमानीमुळे आमचे आज असे हाल होत आहेत. मला हेच सांगायचं आहे सर का हे FIR जे आहे, हे FIR मध्ये जे चूक झालेली आहे, 2 FIR कशासाठी, जो DDR जो आहे आतापर्यंत 6 महिन्यापासून 2019 पासून आज 5 वर्ष झाले, आतापर्यंत काय झोपला होता का. प्रत्येक 31/3 ऑडिट होतंय, मग 5 वर्षामध्ये ऑडिट का झालं नाही. यांनी सरळ अंबादास मानकापे आणि त्यांचे संचालक मंडळ आणि त्यांचे बगलबिच्चे यांच्यासाठी रान मोकळं करून सोडलं आणि त्यासाठी सर्व प्रशासनाने त्यांना संमती दिली. मला हेच सांगायचं आहे सर, FIR दाखल करा. दुसरा FIR आम्हाला मिळत नाही, अद्यापर्यंत FIR मिळाला नाही. ठेवीदारांचं त्याच्यामध्ये काय आहे.
आम्हाला आमचे पैसे कसे मिळणार हे त्याच्यामध्ये अजिबात कुठं काही लिहिलेलं नाही. तर सर मी आपणास हे सांगू शकतो की हे सर सबकी मिली भगत आहे, सब मिल के बाट के खा रहे हैं. इथून तर सर मला जितकं कळतंय, कारण मी पण एक आमदाराचा पीए राहिलेलो आहे, मला माहिती आहे का कोण चोर कुठं करतात, चोरी कुठे असते. म्हणून मी आताच नाही आलो इथं कधी बोलतोय, म्हणून मी प्रत्येक वेळेस बघतोय, प्रत्येक वेळेस सांगितलं कारण नाही इथं असं होतंय. हे माझ्याकडे FIR कॉपीज आहे. 31/3 त्यांनी क्लोज केलंय. 31/3 हा दोष दुरुस्ती अहवाल आहे. दोष दुरुस्ती अहवाल का दोष दुरुस्ती अहवाल मध्ये त्यांनी दुरुस्ती करायचं, तर त्यांनी 31/3 दुरुस्त केलंय. यामध्ये 2019 पासून लोकांची जे त्याच्यावर 3 कोटी 4 कोटी 12 कोटी असं 91 कोटीचा हा घोळ आहे आणि 91 कोटी यांनी 31/3 भरले. मग मला तेच म्हणायचं FIR दाखल कशासाठी. दुसरा जो अध्याय आहे पेपरवाल्याला माझी तीच विनंती आहे, आज तुम्ही सर्व 2 दिवसापासून सर्व छापताय, पण या बगल बिच्चाने जे काय केलंय ते प्रशासन मधून तुम्ही घ्या आणि छापा, लोकांना समजून द्या. आणि जे इथून पुढे जे की तुम्ही त्यांच्या बाबतीत बोलतो, आम्ही तर मानकापेच्या घरामध्ये घुसण्याची तयारी करत आहे. थांबा सर्वाला काय हे की मी मागच्या 9 वर्षापासून या शहराचा, या जिल्ह्याचा लोकप्रतिनिधी आहे आणि अनेक बँक्स देशामध्ये मागच्या 6 वर्षामध्ये 100 कोटी 200 कोटी 500 कोटीची च्या बाबतीत बोलत नाही. जे मोठे उद्योगपती आहेत, मोठे उद्योगपती आहेत, 12 लाख कोटी म्हणजे 12 लक्ष कोटी रुपये. एकही माणूस मला इथे दाखवा की जे मला सांगू शकेल की 12 लक्ष कोटी मध्ये किती शून्य असतात. पण 12 लक्ष कोटी रुपये मागच्या 6 वर्षामध्ये जे मोठे बँक्स आहेत त्यांनी ते उद्योगपतींचे 12 लक्ष कोटी रुपये राईट ऑफ केलेले आहे, म्हणजे माफ केलेले आहे. आणि मी हे मुद्दा जेव्हा लोकसभेमध्ये उपस्थित केलं तर देशाची फायनान्स मिनिस्टरने मला उत्तर दिलं की राईट ऑफ म्हणजे माफ करणं असं नाही आहे. आम्ही फक्त बँकाच्या रेकॉर्ड मध्ये ते आकडा काढतो, कारण बँकाचा NPA आपल्याला दिसायला नको, बँकाला त्रास होतो. मग मी त्यांना विचारलं की या 12 लक्ष कोटी रुपयेमध्ये सरकारने किती रिकव्हरी केली, तर मागच्या 6 वर्षामध्ये या मोठ्या उद्योगपतींकडून फक्त 13% रिकव्हरी झालेली आहे. 13%. बाकीचे पैसे काय, तर उद्योगपती घेतो, कधी सिंगापूरला पळून जातो, कधी दुबईला पळून जातो, कधी लंडनला पळून जातो. अनेक उदाहरण आहे, मी नावं सहित आपल्याला सांगू इच्छितो. मग जेव्हा हे पळून जातो तर त्यांना आपण एअरपोर्टवर का थांबत नाही की तू माझ्या देशाचा पैसा खाल्लेला आहे, मी तुला देशाच्या बाहेर जाऊ देणार नाही. आणि आज यांचे 1 लाख 5 लाख 10 लाख 3 लाख. काल एक म्हातारी बाई 83 वर्ष 83 वर्ष या प्रकारे ती रडत होती. 1 रुपया मिळाला नाही. 1 रुपया. 27 लाख रुपये तिचे जीवनभरच्या जे सेविंग होती ते या पेढीमध्ये 1 रुपया त्याला मिळाला नाही. ती जेव्हा रडत होती मी तिला विचारलं की घरी कोण कोण आहे,
तिने मला म्हटली की माझे 2 मुले आहेत. मी म्हटलं नाही, आजपासून तुझे 2 मुलं नाही आहेत, 3 मुलं आहेत, मीही तुझा मुलगा आहे. ही माझी जबाबदारी आहे की तुझा पैसा आपण बाहेर कशा काढू. मी प्रामाणिकपणे सांगतो, जेव्हा कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार होतो आणि हे आपल्याला असं वाटत असेल की हे 200 कोटीचा भ्रष्टाचार आहे, आकडे बघितलं तर हे लोन कुणाला देण्यात आले, हे पैसे कुणाला वाटण्यात आले, सर्व आपल्या घरचे नातेवाईकांना, घरच्या लोकांना, ज्यांची लायकी 5 लाख रुपयाचं लोन घेण्याची नाही होती, कोणतीही बँक त्याला नाकारली असती 5 लाख रुपयासाठी, त्यांना 5-5 कोटी रुपयाचं लोन देण्यात आलं. वाह. आणि काय फक्त एक लोन का तर याच्यामध्ये होतो का? पूर्ण त्यांची बॉडी जे आहे, त्यांचे जे कर्मचारी आहे, जे ऑडिटर आहे, ते सगळे लोकांची मिलीभगत आहे. मला माहित आहे की तुम्ही किती दिवस बसणार. मी काल जेव्हा आलो होतो तर 20-25 नंतर 50 लोक जमा झाले होते. यांनाही माहित आहे हे घर गरीब लोक किती दिवस येतील, किती दिवस इथे बसतील, कोण आहे त्यांच्या मागे, कोण त्यांना सपोर्ट करणारे आहे, कोणी नाही. अनेकांनी सांगितलं की मी आलो आणि जे काम करणार त्यांना मतदान द्यायचं. मी हात जोडून आपल्याला विनंती करतो, मी हे जे काम करतो हे मतदानासाठी कधी करणार नाही. मी गोरगरिबांच्या साठी उभे राहणारा माणूस आहे. निवडणूक येतील जातील, पण हे दुर्दैव नाही आहे का या शहराचा, या जिल्ह्याचा 6 मंत्री आणि कोणते मंत्री जमा केले नाही, मला काहीच पैसे दिले नाही. मी जेव्हा आजारी पडले त्यावेळेस 27 लक्ष रुपये आज या वयामध्ये तुम्ही हे काय तिची व्यथा असेल, रात्रीची का झोपत असेल, कितने दिनों से ये सो नहीं रही होगी, सिर्फ रो रही होगी. मैं आपको अगर उल्टी है आपकी क्या होगी, मैं बता रहा हूं. मैं आपको ये बताना चाह रहा हूं, ये लड़ाई अकेले अगर आप लड़ेंगे, अकेले अगर मैं आपका साथ दूंगा तो शायद हम हार जाएंगे. इस लड़ाई को हम सबको साथ में मिलकर लड़ना है. और जब मैं सबको साथ में मिलकर लड़ना कह रहा हूं, बैंक, कोऑपरेटिव सोसाइटीज किसके अंदर में आती है? ये हमारे शहर का, हमारे जिले का सौभाग्य है कि इस देश के जो बैंक के मंत्री हैं वो हमारे शहर से आते हैं. जे महाराष्ट्राचे सहकार मंत्री आहे, जे सहकार मंत्री आहे, ज्यांच्याकडे हे डिपार्टमेंट आहे, ते कुठले? या शहराचे आहेत. पालकमंत्री
तुमचे पालक नाही आहे. पालक मंत्री जेव्हा असतो, मी अनेकदा लोकांना सांगतो, यांच्या जरी जेव्हा निवडणूक मध्ये उभे होता तर एका पक्षाचा उमेदवार म्हणून उभे होता. जिंकून आल्यानंतर माझी जात नाही, माझा धर्म नाही, माझी पार्टी नाही, या भावनेतून आपल्याला काम करण्याची आवश्यकता आहे. जेव्हा पालकमंत्री असतो तो सगळ्यांचा पालकमंत्री असतो. मी सर्वांना, या मंत्र्यांना हात जोडून विनंती करतो की तुम्ही हे सर्व लोकांचं नेतृत्व करा. मी तुमच्या मागे राहणार आहे, तुम्ही पुढे राहा, मी तुमच्या मागे राहतो. जोपर्यंत पण हे करणार नाही, मला माहित आहे. काल जेव्हा आम्ही इथे आलो होतो, बँकाचे एक मॅनेजर सोबत बसलो होतो. एक कर्मचारी, जे बँकाचा कर्मचारी आहे, हे म्हातारी आईला बघून तो हसत होता. त्याला असं वाटत होतं की काय होणार. अरे तुला हे माहित नाही की आजपर्यंत हे लढाई यांची होती, कालपासून हे लढाई यांच्या सोबत माझी ही लढाई आहे. मुझे ये बताया गया कि मानकापे साहब बाउंसर्स को लाके यहां पर आप लोगों को डराते हैं. मैं पीआई साहब आपको कहना चाह रहा हूं, ये गरीब लोग हैं, लेकिन गरीब का मतलब ये नहीं है कि ये कमजोर लोग हैं. जिस दिन गरीब ने अपनी ताकत दिखाना शुरू कर दी तो फिर 50 बाउंसर भी आ गए तो फिर हम संभाल ले. इसीलिए ये सिर्फ यही के हद तक की बात नहीं है. अब आपको डीआरटी के अंदर, क्योंकि चारों तरफ से आपको प्रेशर डालना पड़ेगा. अगर पुलिस वाले ये कह रहे हैं कि पूरी की पूरी इनकी जो बॉडी थी, जो संचालक मंडल था, वो फरार हो गए, मैं आप लोगों को ये कहना चाहता हूं, आप पुलिस वालों से कह रहे हैं कि मानकापे को अरेस्ट करो. आप पुलिस वालों के लिए ये कह रहे हैं कि मानकापे को अरेस्ट करो. मैं आपको कह रहा हूं, महाराष्ट्र में कहीं पर भी खबर अगर आपको मिलती है कि मानकापे वहां पर है, तो पुलिस वालों को बताने से पहले मुझे बताओ, मैं पहले लेकर आऊंगा. क्योंकि जिसको जो भाषा समझ में आती है उसी भाषा के अंदर बात करना पड़ेगा. अगर वो समझ रहा है कि उसके पास पैसे की ताकत है और वो सबको खरीद सकता है, तो इतना समझ लेना कि बाजार में कुत्ते और बिल्ली बिकते हैं, शेर के बच्चे बाजारों के अंदर बिकते हैं. इसीलिए ये आप अच्छी तरह से समझ लो. हम पुलिस कमिश्नर साहब से यह अनुरोध करेंगे, अगर ये संचालक मंडल भागा है, 40% एनपीए, एक पद संस्था के अंदर 40% एनपीए कोई रातों रात नहीं हुआ है, कोई 1 महीना 2 महीने के अंदर नहीं होता है. 40% एनपीए, ये जब पैसा आ रहा था तो वो ऑडिटर कौन था? वो ऑडिटर ने क्यों नहीं बताया, क्यों नहीं सरकार को लिखित के अंदर दिया कि यहां पर कई 100 करोड़ रुपया लोगों का जमा किया हुआ है और इसका दुरुपयोग इस तरह से किया जा रहा है कि ये बिल्डिंग, मुझे किसी ने बताया कि पहले किराए की थी, अब मानकापे साहब ने खुद खरीद लिए हैं. ये बिल्डिंग साहब ने खुद खरीद लिए हैं. मैं एक बात आपको यकीन दिलाता हूं, जिस दिन हमारे सबर का पैमाना खत्म हो जाएगा,
इस महिला को अगर पैसा नहीं मिला तो इम्तियाज जलील तुम्हें ये जबान दे रहा है, इस बिल्डिंग के अंदर एक फ्लैट इस महिला को मैं अंदर बिठा के जाऊंगा। हम आपसे सिर्फ, हम पुलिस से सिर्फ इतना अनुरोध करना चाह रहे हैं, एफआईआर रजिस्टर हुआ है, संभाजी पवार साहब मेहनत कर रहे हैं आप पकड़ने के लिए, लेकिन यह बात भी सही है कि कहां छुपे होगे, कहां भागे होगे। अगर पुलिस वालों ने दिल पर ले लिए, अगर पुलिस वालों ने पूरी ईमानदारी के साथ अगर ये तय करे कि ये गरीबों का पैसा है और हम उन्हें कहीं से भी पाताल से भी उठाकर लेकर आएंगे तो वो ला सकते हैं। इसीलिए इसके आगे यहां पे नहीं, अगर सोमवार तक, आने वाले सोमवार तक अगर इनके डायरेक्टर्स गिरफ्तार नहीं हुए तो एक मोर्चा क्रांति चौक से पुलिस कमिश्नर ऑफिस के ऊपर लेकर जाएंगे और अकेले नहीं, पूरे घर के सदस्यों के साथ, बच्चों के साथ, क्योंकि अगर तुम दबाव नहीं डालेंगे तो ये समझ लो 400-500 कोटी, अरे यहां पर तो इतने पैसों के अंदर 50-50 आमदार और खासदार बिक जाते हैं। तो आप क्या समझ रहे? इसीलिए मैं संभाजी पवार साहब को विनती करना चाहूंगा कि आप सोमवार तक इनके बोर्ड ऑफ डायरेक्टर्स के अंदर से जितने भी लोग हैं उनको गिरफ्तार करके लेके आइए। कल मुझे ये बताया गया कि कुछ कागजात पुलिस वालों को देखना है, आपका नीचे का जो पथ संस्था का जो ऑफिस है, तो सुना पुलिस वालों को ये बोला गया कि हमारे पास चाबी नहीं है। पवार साहब मुझे बोलिए, आधे घंटे में तोड़ के फेंक देता हूं लॉक, उसमें कौन सी बड़ी बात है। आप ये लोगों ने जब पैसा लेकर भागे थे तो गैर कानूनी काम तो उन्होंने किए हैं, आप तो कानून का काम कर रहे हैं। बुलाइए, अगर चाबी नहीं है तो तोड़िए लॉक, और अगर पुलिस नहीं तोड़ सकती है तो हमको बोलिए, हम तोड़ के दिखाते हैं। अभी मित्रांनो, मला माहित आहे की हे काही सोपी लढाई नाही आहे। काय झालेलं आहे, 200 कोटीच्या लोकांना टेंडर लागलं, काय कसं झालं? मला स्वतःला असं वाटतं की हे जे भ्रष्टाचार झालेला आहे किंवा लोकांना फसवण्यात आलेलं आहे ते 500 कोटी रुपयापेक्षा कमी नाही आहे। कारण जे लोक आम्हाला सांगत आहे, कुणाचे 50 लाख, कुणाचे 2 कोटी, कुणाचे 5 लाख, 10 लाख, 1 लाख, 2 लाख, असे किती हजार लोक आहेत, तेही आता आकडा त्याचा बाहेर आलेला नाही आहे। पण हे दुर्दैव म्हणावं लागेल की अशा प्रकारे दिनदहाडे जे लूट म्हणतो आपण, हे लूट या आदर्श नागरी सहकारी पतसंस्था जे आहे त्याच्यामध्ये सुरू होती। मग त्याचं ऑडिट करणारे जे लोक होते तेही त्याच्यामध्ये सामील होते, जे या सहकारी संस्थेचे जे चार्टर्ड अकाउंटंट आहे तेही त्याच्यामध्ये सामील झालेले होते। या पतसंस्थेमध्ये काम करणारे कर्मचारी जे आहे त्यांचाही सहभाग होता। आणि एक प्रश्न हे उपस्थित होतो की अनेक महिन्यापासून हे लोक आंदोलन करत आहे, इथे येऊन दररोज हे अपेक्षा करत आहे की माझा पैसा मला परत कधी मिळणार आहे। फक्त काल 2 दिवस झाले की त्यांची एफआयआर रजिस्टर करण्यात आलेली आहे आणि आता आम्हाला हे सांगण्यात येत आहे की ते सगळे जे मंडळ आहे, एक्झिक्युटिव्ह बॉडी जे आहे त्यांची संचालक मंडळ जे आहे ते सगळं पळून गेलेले आहे। म्हणून आम्ही एक निर्णय घेतलेला आहे की हे लढाई जी आहे
हे गोरगरिबांची आहे, कष्टांचे जे लोकांचे पैसे होते त्यांची हे त्यांच्या हक्काचा पैसा आहे आणि त्या मिळवण्यासाठी त्यांना इतकं कष्ट सहन करावं लागत आहे, हे दुर्दैवच म्हणावं लागेल. मग एक प्रश्न हे उपस्थित होतो, बँक कुणाच्या इख्तियारीत येतं? देशाचे जे सगळे बँक्स कुणाच्या हातात आहे? तर डॉक्टर भागवत करार, केंद्राचे मंत्री, कॉपरेटिव्ह डिपार्टमेंट ज्यांच्या इख्तियारीत हे सगळं येतं ते कुणाच्या हातात? तर माननीय अतुल सावे साहेब, हेही मंत्री आमच्या शहरात दिले. आता या शहराला 6 मंत्री मिळूनही सुद्धा या लोकांना इतकंच अन्याय सहन करावा लागत असेल तर हे दुर्दैव नाही आहे. तर म्हणून काय आहे? म्हणून आम्ही निर्णय घेतलेला आहे की सोमवारी 11 वाजता क्रांती चौक पासून ते पोलीस कमिशनर ऑफिस पर्यंत आम्ही एक मोर्चा करणार. हे सगळे जे प्रभावित लोक आहे आणि आम्ही हात जोडून हे सगळे जे लोकप्रतिनिधी आहे या शहरातले, आमदार असू द्या, मंत्री असू द्या, केंद्रातले मंत्री असू द्या, यांना मी विनंती करणार आहे तुम्ही या मोर्चामध्ये सामील व्हा किंवा एक मीटिंग ऑर्गनाईज करा ज्याच्यामध्ये कलेक्टर, DRT, पोलीस कमिशनर हे सगळे लोकांना बोलून आपण त्यांचा पैसा कधी मिळतं याचा उत्तर त्यांनी आम्हाला द्यावा. सर, नेमकं कसा घोटाळा झालेला आहे? जवळच्या नातेवाईकांना काय आहे की आतापर्यंत जे माहिती समोर आलेली आहे, कारण पोलीस आम्हाला हे सांगतं की आमच्याकडे काही हातात लागले नाही पेपर्स, कारण त्यांचं जे ऑफिस आहे ते लॉक आहे. आता लॉक खोलण्यामध्ये काय पोलिसांना अडचण आहे मला कळत नाही आहे. त्यांनी फोडून टाकावं, ते सगळे डॉक्युमेंट जे आहे ते बाहेर काढावं. आता प्राथमिक जे जानकारी आम्हाला मिळालेली आहे की ज्या माणसाची लायकी 5 लाख रुपयाच्या लोन त्यांना कोणत्याही बँक दिलं नसतं तर त्यांना 2-2, 3-3, 4-4 कोटी रुपयाच्या ते सगळे कोण आहे? तर ते जे संचालक मंडळ आहे, त्यांच्या घराचे लोक, त्यांचे नातेवाईक आणि त्यांचे जवळचे मित्र, हे सगळे लोक म्हणजे इतकं ब्लेटंट असा लोकांच्या पैशाचा उधळपट्टी होत होती. मग ऑडिटर्स, अधिकारी, चार्टर्ड अकाउंटंट्स आणि बँकचे जे संचालक मंडळ आहे ते कशा गप्प बसलेला? ते गप्प यासाठी बसलेला होता की आपण 500 कोटी यांच्याकडून घेऊ, आपण सगळ्यांना मॅनेज करू, सगळ्यांना पैसे देऊन आपण चांगल्या रीतीने सगळ्यांना पैसे वाटून आपण मॅनेज करू. हे लोक किती दिवस लढतील, किती दिवस आंदोलन करतील आणि मग आपण पॉलिटिकल बाकी याच्यामध्ये इंटरफेअर करतात. मानकापेच्या पाठीशी काही पक्ष असू द्या ना, असू द्या. मी तर लोकांना हे आवाहन करणार आहे, मानकापे कुठे आहे हे पोलिसांना सांगण्याच्या अगोदर आम्हाला सांगा, आम्ही त्यांना उचलून आणू. कारण ज्या माणसाने गोरगरीब लोकांचा पैसा अशा प्रकारे खाऊन हे जे मोठी इमारत आहे, बिल्डिंग आहे, कोट्यवधी रुपयांची आहे, हे लोक म्हणत आहे की हे किरायची बिल्डिंग होती, भाड्याची बिल्डिंग होती, आता त्यांनी स्वतः विकत घेतलेली आहे. हे बिल्डिंग शेजारची आहे, मानकापे साहेबांनी ते विकत घेतलेली आहे. त्यांचा बंगला बघा कशा आहे करके. आज किती जे लोक आहे जे हैराण झालेले आहे. कुणाच्या मुलीचं लग्न होतं त्याच्यासाठी पैसे ठेवले होते, कुणाचं ऑपरेशन करायचं होता. एक महिला आहे 25 लाख रुपये, तिच्या वयोवृद्ध 82 वर्षाची. ते कुठे जाणार हे लोक? कोणाशी भांडणार आहे? आणि ज्या माणसाकडे 400-500 कोटी रुपयाची सेव्हिंग्स त्यांनी केलेली आहे ते किती ताकदवर असेल. आता त्यांनी आपली ताकद दाखवलेली आहे, आता आम्ही या लोकांसोबत आमची ताकद काय आहे हे त्यांना दाखवणार आहे. रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे.